नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. 23 नोव्हेंबरला टी परीक्षा झाली, शिक्षक पात्रता परीक्षा झाली. त्यानंतर आक्षेप उत्तरपत्रिका आली 19 तारखेला आणि 19 तारखेनंतर आपल्याला आक्षेप घेण्याची संधी दिली होती. जे जे चुकीचे प्रश्न होते, संदिग्ध प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांचे आक्षेप PDF सह आपण संदर्भासह आपण परीक्षा परिषदेला दिलेले. आता निकाल कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहोत आणि पुढची टी कधी होणार याची अनेक जण वाट पाहत आहेत. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला परीक्षा परिषदेनेच दिलेले आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा इथं टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारी पर्यंत होणार. पहिल्या प्रश्नाचं निकाल 15 जानेवारी पर्यंत क्लिअर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर. आता दुसरा राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली. ओके, या उत्तर सूचीवर 28 डिसेंबर पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 15 जानेवारी पर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी दिली. ओके, पुढे संपूर्ण राज्यभरातून सुमारे 4 लाख व सोलापुरातून सुमारे 21,000 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. यंदा कार्यरत शिक्षकांसाठीही टी अनिवार्य करण्यात आली होती. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परिषदेने यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा कडक वापर केला होता. 28 डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडताळणी करून अंतरिम उत्तर सूची आणि निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे. पुढे अंतिम निकालानंतर दुसरी टी घ्या. राज्यात पहिल्यांदाच विद्यमान शिक्षकांसोबत भावी शिक्षकांनी टीची परीक्षा दिली. आता लवकरच अंतिम निकाल घोषित होईल. यानंतर येत्या नवीन शैक्षणिक वर्षात काहींना पदोन्नतीने मुख्याध्यापक होता येईल, तर काहींना पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होता येईल. अंतिम निकालानंतर लगेच दुसरी टी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षा असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी व्यक्त केली. आता टी पुढची कधी होणार? आता वर्षातून 2दा संधी मिळणार आहे, 2दा टी होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. ऑप्शन नॉट ऑप्शन. ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला केवळ 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांनाच यातून वगळण्यात आले, हे क्लिअर केलेलं आहे. उर्वरित शिक्षकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी आता वर्षातून 2दा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार पहिली परीक्षा जूनमध्ये, कधी जूनमध्ये, आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. म्हणजेच आता येत्या जून 2026 मध्ये पहिली टी होणार आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये दुसरी टी होणार. अशा रीतीचा हा अतिशय महत्त्वपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेमध्येच नाही तर शिक्षण सेवेमध्ये असणाऱ्यांसाठी फार महत्त्वाची संधी आहे. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण या सर्वांची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. गेल्या 18 वर्षापासून शिक्षक भरतीमध्ये आपण काम करत आहोत. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र या परीक्षेतील मेरिट ठरवणारा, पात्र अपात्र ठरवणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. आणि या विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपलं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राच्या पुस्तकाची 9वी आवृत्ती आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही ऑनलाईन ते मागवू शकता. मला हे पुस्तक मागवण्यासाठी फक्त माझा जो नंबर आहे 94 20 75 22 45 या नंबरवर व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा. आता टीच्या परिपूर्ण तयारीसाठी याच विषयाची 1 जानेवारी पासून नवीन बॅच, आपण नवीन कोर्स पहिल्यापासून रेकॉर्डेड लाईव्ह टॉपिक वाईज 200 टेस्ट, आतापर्यंतच्या सर्व टीच्या प्रश्नांचं ऑनलाईन विश्लेषण
या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये या कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि हा कोर्स जो आहे हा 1,000 रुपयाचा कोर्स आहे. जून महिन्यापर्यंतची व्हॅलिडिटी म्हणजे 6 महिने. मात्र नवीन वर्षाचं आगमन या निमित्तानं 50% डिस्काउंट ऑफर आहे. त्याच्यामुळं 1 तारखेपर्यंत जॉईन करून घ्या. त्याच पद्धतीनं केंद्र प्रमुख पेपर 1 असू पेपर 2 असू दोन्हींच्याही तयारीसाठी कोर्स सुरू आहे. संपूर्ण सर्व विषयांसाठी टी पेपर 1चा लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर टॉपिक वाईज टेस्ट टोटल टेस्ट परिपूर्ण म्हणजे सेल्फ स्टडी शिवाय तुम्ही टी 100% पास व्हाल या पद्धतीने हा कोर्स आपण सुरू केलेला आहे. पेपर 2 गणित विज्ञानही सुरू झालाय. पेपर 2 सामाजिक शास्त्रही सुरू झालेला आहे. स्वतंत्र गणित बुद्धिमत्ता असेल, स्वतंत्र मराठी असेल, प्रत्येक कोर्स एकत्रित किंवा स्वतंत्र तुम्ही जॉईन करू शकता. असो अभ्यासाला सुरुवात करा. नवीन वर्षाचं आगमन होतोय त्यानुसार संकल्प करा, अभ्यासाचं नियोजन करा. शेळके मास्टरमाइंड अकॅडमीची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये शिक्षक भरती नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हे सर्व कोर्स दिसून जातील. चलो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.